श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे, तर घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला, आज आहे शुक्रवार आणि हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे. शुक्रवारच्या दिव्यामध्ये छान असं फूल तयार झालेलं आहे. शुक्रवारच्या दिवशी जे पूजा असते ना, कुलदेवतेची, म्हणजे थोडेसे देवघराची साफसफाई वगैरे करते आणि जे देवी असतात ना, देवीला मी मळवट भरते. तर रेणुका मातेचा फोटो आहे माझ्याकडं, तर त्या फोटोला मी छान हळदी कुंकाचं मळवट भरलेलं आहे. कशी वाटली आजची पूजा नक्की कमेंट करून सांगा. थोडेसे व्हिडिओ लेट येत आहेत, थोडासा प्रॉब्लेम आहे मोबाईलमध्ये, त्यामुळं लेट येत आहेत. असो, पण पाहू शकता दिव्यामध्ये काय तयार झालेलं आहे, नक्की पहा. आणि आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी की सगळ्यांना आवडते, एकदम सिंपल पद्धतीची. चला, कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. 1 गाठी लसूण छान असं खलबत्त्यात वाटून टाकलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्रेश वाटण टाकताना लसणाचं, तर भाजी अप्रतिम होते बरं का, खूप स्वादिष्ट होते आणि करते वेळेससुद्धा भाजीचा वास खूप छान येतो. सिंपल भाजी केलेली आहे, खोबरं वगैरे काहीच नाही. लसूण वाटून घातलेला आहे आणि त्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे 2 ते 3 चमचे. जास्त तिखट नाही म्हणून थोडासा जास्त घातलेला आहे. आणि हे मी स्वतः हाताने घरी बनवलेला मसाला आहे, खूप छान स्वादिष्ट झालेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि नंतर पाव किलोच्या जवळपास वांगे आहेत, छोटे छोटे आतमध्ये कट करून घेतलेले आहेत. पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवलेले होते, जेणेकरून कडवटपणा पण जातो आणि जे काही काळं पाणी होतं लोखंडाचं वगैरे चाकूचं लागलेलं, ते पण निघून जातं. आता हे बघा, वांगे टाकलेले आहेत, थोडं तेलामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर मीठ घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही, फक्त सिंपल पद्धतीने भाजी करायची आहे. एकदा अशा पद्धतीने करून बघा, सकाळची गडबड असते ना, त्यावेळेस अशी भाजी करून बघा, इतकी भारी लागते ना. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत भारी लागते, एकदम भारी. एकदा करून बघा अशा पद्धतीनं, सिंपल आहे. आता 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. असे शास्त्रात सांगतात की प्रत्येक भाजीमध्ये हळद ही घातलीच पाहिजे. हळद शुभ असते. ज्यावेळेस बिन हळदीचा स्वयंपाक करतो ना, ते पितराचा स्वयंपाक असतो. त्यामुळं तुम्ही हिरवी पालेभाजी करा, कोणतीही भाजी करा, त्यामध्ये चिमूटभर तरी का होईना हळद टाकायला पाहिजे. बिना हळदीचा स्वयंपाक कधीच करायचा नाही. हे बघा, 5 मिनटं झाकून ठेवून वांगे शिजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि किती छान अशी मस्त तरी आलेली आहे. आणि डब्यासाठी गरमागरम वांग्याची भाजी मस्त रशेदार तयार झालेली आहे आणि तर्रीवाली, खूप स्वादिष्ट लागते. ही भाकरीसोबत तर अप्रतिम लागते बरं का. हे बघा, मुलांना सगळ्यांना आवडते अशी भाजी आणि बऱ्याच जणांना अशा वांगं खायला खूप आवडतं ना. एकदा करून बघा अशा पद्धतीनं. चला, मला जायचं आहे हळदी कुंकाला. म्हणलं एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. आवडल्यास आपल्या फेसबुक पेजला, यूट्यूबला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. आता हे कवळ्या कवळ्या काड्या काढलेल्या आहेत मेथीच्या भाजीच्या. चला, पुढं भेटूया. श्री स्वामी समर्थ. घरात मुलगा जन्माला यायला भाग्य लागते, घरात मुलगा जन्माला यायला भाग्य लागते, तर घरात मुलगी जन्माला यायला सौभाग्य लागते. अशा सौभाग्यशाली लोकांना, ज्यांच्या घरात मुली आहेत, त्यांना राष्ट्रीय कन्या दिनाच्या माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चला, मी आता जात आहे हळदी कुंकाला. तसं जास्त मी फिरले नाही, थोडंफार फिरलेले आहे, पण व्हिडिओ काही केलेले नाहीत. पण आज म्हणलं राष्ट्रीय कन्या दिवस आहे, त्यामुळं शुभेच्छा पण देऊया आणि निघालेली आहे, आवरलेली आहे, तर म्हणलं थोडासा व्हिडिओ पण करूया. चला, आता मी जाणार आहे आणि चला आजची पूजा दाखवते. आज शुक्रवार आहे आणि आमच्या घरचा हळदी कुंकू झालेला आहे. मी तुम्हाला आमंत्रण दिलेलं नाही आणि व्हिडिओ पण केलेला नाही, कारण त्या दिवशी खूप 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 म्हणलं घाई गडबडीतच हळदी कुंकू झालं आमच्या इथलं. म्हणजे ठरवलं होतं एका दिवशी आणि ठरवलं झालं एका दिवशी, त्यामुळं काहीच व्हिडिओ वगैरे शेअर करणं झालं नाही. चला, पूजा दाखवते. आजची पूजा आहे आणि आज मी रेणुका देवीला, शुक्रवार आहे ना, मळवट भरलेला आहे हळदी कुंकवाचा मळवट भरलेला आहे. आज थोडीशी देवघराची साफसफाई पण केलेली आहे आणि दिव्याची ज्योत बघू शकता, कसा छान दिसत आहे दिवा. अशी उंच झालेली आहे आणि फूल पण तयार झाले, दाखवते. फूल तयार झालेलं आहे दिव्यामध्ये, छान झालेलं आहे, मस्त वाटते. रेणुका देवी, लाडाची रेणुका देवी आहे, लाडकी. येते आज मे येते आ पिल्लू. पिल्लू कुठे गेला? चाले आ बिल्या, जाऊ, टाटा बाय बाय. यायचं का तुला? हा,
यायचं यायचं हो हो याच वाटतंय मला माहिती आहे तुला वाटते मग मला कुठं जाऊ द्यावं वाटत नाही साडी काढली की झालं साडीचा वास घेणं मागं मागं फिरणं तूच गर्दा करणं मी बोलत नाही बोल तू बोल व्हिडिओमध्ये बोल जिम्मे बाबड्या हे बघ मी चालले चालले हे बघ काय चाले टाटा बाय 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 जाऊ टाटा कुठे जाऊ द्या वाटत नाही जिम्मीला आमच्या जिम्मीला बदमाश आहेत मला एक छान भावली दाखवते किती क्यूट भावली आहे क्यूट क्यूट किती क्यूट आहे मला फार आवडते मला खूप खूप सुंदर आहे खूप सुंदर खूप 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 मला खूप आवडते माझ्या आवडीची मला खूप आवडते ती भावली खूप खूप चला मी जाऊन येते इथं एक दोन घरं जायचे तर आम्हाला इथले इथंच अंधार पडलाय थोडासा चला बायका चालल्या आता यायल्या चप्पल राहिली की बिन चपलीचीच निघाली जिम्मीच्या नादामध्ये चला आल्यावर भेटू कुठं जायचं की जिम्मी निघती मागच साडी जेच पलंगावर काढून ठेवली नेसायला की साडीचा वास घेते आणि बघते कुठंतरी मम्मी चालली तिला मला कुठंच जाऊ द्या वाटत नाही आणि जिम्मीची तळमळ पाहू शकता एक लहान मुलगा जर लहान मूल असताना आईच्या मागं कसं लागतं तशी माझी जिम्मी लागते ज्यावेळेस मी जिथं बसते तिथं जिम्मी माझ्यासोबतच असते आमच्या जिम्मीसाठी एक लाईक नक्की टाका बरं का श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला आवडला तर फॉलो नक्की करा